जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ. अध्याय 6वा. गोकर्ण महिमा, महाबळेश्वर लिंग स्थापना. या पूर्ण अध्यायात आपण गोकर्ण महिमेतील महाबळेश्वर लिंगाची स्थापना कशी झाली या कथेबद्दल आणि त्याच्या मागील साराबद्दल पाहणार आहोत. जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. गुरुदेव दत्त. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक मने सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केले जे आम्हासी, गुरुपीठ आद्यंत. त्रिमूर्ती अवतार होणी आपण, तीर्थे करावया किंकारण, विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तयास्थान. तीर्थे असती अपारंपार, समस्त सांडूनी प्रतिकार, कैसा पावला दत्तात्रय अवतार, श्रीपाद श्रिया वल्लभ. विस्तारुणी आपणासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागत असे चरणांसी, नामधारक प्रतिकारी. ऐकुनी नामधारकाचे वचन, संतोष झाला सिद्ध आपण, सांगत से विस्तारून गुरुचरित्र परियेसा. ऐक शिक्षा शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतःकरणी, सांगतो चरित्र श्री गुरूंचे. तुझा अंकरिंता गामासी, लाभ झाला असमसाहसी, गुरुचरित्र सांगवयासी, उत्कंठा मानसी होत असे. म्हणती त्रयमूर्ती अवतरोण, तीर्थे हिंडती केवी आपण, विशेष पातला गोकर्ण म्हणून पुससी आमासी. दत्तात्रय देव जाण, तीर्थे हिंडे याची कारणे, भक्तजन दिशा करणे, उपदेश तसे हितार्थ. विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी असे शंकर आपण, याची कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसती तये स्थानी. गोकर्णींची महात्म्य सांगता असे अनुपम्य, एक चित्त करुणी नेम, ऐक शिष्या नामधारका. त्या तीर्थाचे आद्यंत सांगेन तुझ विस्तारत, जे जे वरू लादलेस असत, अपूर्व असे एक वया. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव ऐसे एका, आख्यान असे विशेष, लंबोदरे प्रतिष्ठले. शिष्य मने सिद्धासी, तीर्थ महिमा विनसी, विघ्नेश्वरी प्रतिष्ठले गैसे, विस्तारुनी सांग मज. ऐस शिष्य विनविती, ऐकोनी बहु संतोषत, निरोपित से आद्यंत महाबळेश्वर लिंग चरित्र. गुरुचरित्र अध्याय 6वा. गोकर्ण महिमा, महाबळेश्वर लिंग स्थापन. नामधारक सिद्धयोगांना म्हणाला, स्वामी, अज्ञानरूपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविला. तुम्ही मला गुरुपीठही साध्यंत सांगितले. आता मला सांगा, श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला, ते तीर्थयात्रेला गेले तरी कशाला? याचं कारण काय होतं? आणि अनेक तीर्थक्षेत्रे असताना ते गोकर्णाला का गेले? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे. मी तुला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगतो. श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला. त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमार्थाची, आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली. या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्र आहे, पण यात सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य फारच मोठे आहे. तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या लिंगाची स्थापना गणेशांनी केली होती. ती कथा मोठी अद्भुत आहे. सिद्धयोगांनी असे सांगितले असता ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा, अशी नामधारकाने विनंती केली असता सिद्धयोग्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. पुलत्स ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकय्या, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिव पूजा सर्व काळी. नित्य करी लिंग पूजन, पूजेविन नेघे अन्न, ऐसे कृता एक दिन न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मूर्ती कालिंग करुनी, पूजित होती संतोषिनी भक्तिपूर्वक अवतार. तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशशीर, आला तेथे वेग वक्त्र, माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, सांगत असे विस्तारेसी, पूज्य दे लिंग मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणवीसी, मृत्तिकेचे लिंग पूजिसी, अभाग्य आपुले म्हणत असे. मागुती म्हणे तियेसी, पूजिल्य फळे कायसी, कैकेयी सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणून तुझ पाशी, दिले तरी होय कैसी, काव करीतसे सायास. ऐसे म्हणतसे रावण, माते सवे करी आपण, आणि न उमा रमण, कैलासा सहित लंकेसी. पूजा करी व स्वस्थ चित्तेसी, मूर्ती कालिंग असे कायसी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. त्याच्यानंतर रावणाने जेव्हा मातेला असं सांगितले की मी हे आत्मलिंग तुझ्यासाठी आणेन, पण याची सुरुवात कशी झाली?
तर पुलत्स्य नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव कैससी होते. त्या भगवान शंकरांची एकनिष्ठेने उपासक होत्या. ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्नही घेत नसे. एकच दिवस तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिका शिवलिंग करून त्याची भक्तिभावाने पूजा सुरू केली. याच वेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता. तो अत्यंत क्रूर होता, तरी मोठा शिवभक्त होता. आपली आई मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, माते, मी तुझा पुत्र असून तू मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहेस? हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. आणि या कसल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे? कैससी म्हणाली, या पूजनाने कैलास पदाची प्राप्ती होते. हे ऐकताच रावण म्हणाला, मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो. मग तुला हे कष्टच करावे लागणार नाही. तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल. असे वाचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला. काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचा असा निश्चय त्याने केला होता. त्याच्यानंतर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरुणी हालवी क्रोधेसी 20 बाहू भुजाबळे आंदोळले कैलास भुवन उपटीतसे तो रावण दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे शिर लावणी पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलिता झाला त्राणीसी पातळ सप्ता आंदोळले फळा चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापून भयचकित देवगण अमृपूर कापतसे कंपायन मान स्वर्ग धुवन सत्यलोकादी विष्णुभुवन मेरू पडतसे गडबडून म्हणती प्रळय मांडळा कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळ तसे बारेसी पडो पाहते निर्धारी नगरात झाला आकांत बैसोले ती तुम्ही सावचित्त करावा तुम्ही प्रतिकार त्वरित म्हणून चरणी लागली ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परियसी खेळ तसे भक्तीने ऐसे वचन ऐकूनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष गाक्षुल पाणी राखे समस्त देवगणा ऐकूनी उमेची विनंती शंकर चेपले वाम हस्ती दा शिरे भुजा विसासहित शिर कला सिंधी गिरिता चिंता करी मनी बहुत शिव शिव असे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जगद्रक्षा शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण गैची भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकुनी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढले त्वरित कृपेनी सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार शीर छेदुनी धारिले करी तुंत लाविने नित्र अंजन शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलासा पर्वताला रावण आपल्या 20 हातांनी गदागदा हलवू लागला. कैलास भुवन डळमडू लागले. रावण आपली 10 मस्तके पर्वताला लावून व 20 हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सप्त पाताळे डळमडू लागली. सप्त स्वर्गात हल्ला कल्लोळ माजला. शेषनाग फळा चुकवू लागला. कूर्म भीतीने थरथरू लागले. स्वर्गात सर्व देव भयभीत झाले. सत्यलोक वैकुंठ लोक डळमडू लागले. आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले. घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली, स्वामी आपल्या कैलासाचे काय होणार? काहीतरी उपाय करा. शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. सगळे शिवगण घाबरले आहेत. आता स्वस्थ बसू नका, काहीतरी इलाज करा. पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे. शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान काही झाले नाही. मग शंकरांनी आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला. त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले. आता जगतो की मरतो असे त्याला झाले. त्याने शिवनामाचा घोष सुरू केला. शिवस्तवन करीत, हे पिनाक पाणी महादेवा मला वाचवा मला वाचवा, मी आपणास शरण आलो आहे. अशी रावणाने शंकरांजवळ दयेची प्रार्थना केली. त्यांनी डाव्या हाताचा भार काढून घेतला. रावणाची सुटका झाली. त्याने शंकराचे स्तवन सुरू केले. त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले. आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले. त्याने सर्वप्रथम सामवेद गायन केले आणि आपल्या गायनातून नवरासांचे भाव प्रकट केले. त्यानंतर वेद सहस्र एकोटीनी वर्णकर्मादी विस्तोरुनी सामवेद अति गायनी समस्त रागे गात असे गणरस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ त्याची नामे विख्यात सांगेन एका चित्ते
आठे गण प्रख्यात उच्चारित से लंकानाथ म गण ब्राह्मण विख्यात न गण क्षत्रिय विनेसी भ गण वैभ्य धानेसी य गण शूद्र वंश परियसी ज गण दैत्य कुडासी र गण प्रेत राक्षसत्त गण गण स गण तुरुंग रूपेसी आठे गण परियेसी विस्तारिस गायनेसी लंकापती रावण गायन करीत नवरसेसी नावे सांगेन परियेसी शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुण हरसे रौद्रवीर विवत्सेसी गायन करी अति उल्लासी विना वाजवी सप्तवस्वरेसी ध्यानपूर्वक विदेसी जंबूद्वीप वास जैसी षडस स्वर नाम प्रियसी कंठी हुन उपज जैसी मयूर स्वरे आलापिते उत्तम मयाती उपजत्यासी गिर्वानुकूडी बहुवर्षी पद्यपर्ण वर्ण प्रियसी विन्नी देवता शृंगार रसे द्वितीय सर ऋषभासी जन्म प्लक्षा द्वीपपासी उपज ऋतुस्थानेसी चाश्वर ऋषी कुडू प्रख्यात जन्म क्षत्रिय वंशी विराज वर्ण यमदेवतेसी क्रीडा अद्भुत तरस ऐसी विना वाजवी रावण तृतीय स्वर गांधारेसी गायन करी लंकादेशी कुशद्वीप व्यास जयासी नासिका स्थान अवधारा अजस्वर अलापद्यासी गौरवान कोण वैश्यशांशी सुवर्णवर्ण कांतेसी चंद्र देवता अद्भुत श्रेय मध्यम स्वर चातुर्थक कोंच द्वीप वास एक उरस्थान उच्चारी सुखे कौच स्वरे आलापाती गुवार्णकुड ब्रह्मवंश कंदुर्वर्ण रूप रुसुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणारसी शाल्मली द्वीप भूमिसी जन्म पंचम स्वरासी कंठी हुन उपजनादसी कोकिळा स्वरे गातसे ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्ण रूप रूप त्यासी गणानाथ देव हास्य रसे श्वेतदीप जन्म ख्यात स्वर असे नामदैवत तलाट स्थान नाद व्यक्त दूर स्वरे आलाप देखा ऋषिकुड उत्तम वंशी जन्म आहे ध्यानेसी पतिवर्ण रूप त्यासी नारद गणेश देव देखा ऐसे देवत स्वरासी विवत्सरस अति उल्लासी गायन करी भक्तीसी लंकानाथ शिवाप्रती पुष्कर द्विज उपज त्यासी निषाद स्वर मनाम परियेसी उत्पत्ती तालव्य संदिसी हस्तीर स्वरे गातसे असुर वंश वैश्यगुडी कल्पशुद्ध वर्ण पाटली तंबूर मणी देवता जवडी सूर्य देवता अवधारी भयान करसे देखा चर्ची व्याकड असे निका येन परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ राग सहित रागनिसी गायन करी सामवेदसी श्रीरागादि वंशतासी आलाप करी दशशिरा भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती कौडी कोल्लाडी आंदाडी द्राविड रागी कौशिक माडी देवगांधार आनंद लीडा गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकिया मंजिरीसी गौडकी देशाशी हारीसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशीर त्रौटकी मोटकी देखा टंकाशी सुधा नाटिका सदैव मालवी एका गायन करी लंकानाथ बंगाली राग सुरटीसी कामबोध मधुमाधवीसी देवक्रिया भूपाडीसी गायन करी दशानन रागवल्लभ माधुरीसी रावेरी रागहर्षी विहंगत्रादी चंडीसी वासविजादी रागाने शीर कापुनी आपुले देखा यंत्र केले कर्मकडिका नर काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापन करीत शीर आपण प्रातः काडी करी गायन अष्टारागे परियेसा मध्यम राग वेळावली दैशाख्य भैरवी भूपाडी मल्हार धनाश्री बंगाली प्रातः काड गातसे बराडी ललिता गुर्जरीसी ग्रौडकी आहिरी कौशकेसी माध्यान्न समय गायनासी रावण करी परियेसा गुरुंजी तोडी माला श्रीयसी दैशाख्य पंचम परियेसी अपरान्न वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रती गातसे चार प्रहरी गौडीयसी रामकली श्रीरागासी दैविकी पटमंजिरेसी वसंतरागे ऋतकाडी ऐसे 36 रागसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीचे भक्ती ते रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरतेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र तीर्णतेसी 10 भुज स्वरूपेसी उभा राहुनी संतोषी माग वर म्हणतसे. त्यानंतर इतकी कथा सांगून झाल्यावर म्हणजे नवरसापर्यंतची स्थिर स्तूपापर्यंतची कथा सांगून झाल्यावर संगीतातील सप्तस्वर सिद्धयोग्यांनी नामदाराला संपूर्ण संगीत शास्त्र समजावून सांगितले. संगीतातील सप्तस्वर त्यांची स्थाने कुल वंश त्यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची त्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे संगीतातील 8 गण कोणते तेही सांगितले. त्याचप्रमाणे रावणाने रागदारी जे गायन केले ते 36 रागराण्यांचीही नावे सांगितली. रावणाने 36 रागात गायन करून भगवान शंकरांची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले. ते पंचवादन व दशभुज अशा स्वरूपात त्याच्या पुढे प्रकट झाले व त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवे असेल तो वर मागून घे. तर रावणाने काय वर मागितला ते आपण पुढे पाहूया. म्हणे रावण शिवासी काय मागू तुझपाशी, लक्ष्मी माझे घरची दासी, अष्टे निधी माझे द्वारी.
चतुरानन माझ्या ज्योतिषी 33 कोटी देवहर्षी सेवा करिता ते आमासी सूर्य चंद्र वरुण वायू अग्निसारका सेवा करी वस्त्रे धुतेसी अतिकुंसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारिकवना इंद्रापरा भीवता पुत्र कुंभकर्णा सारिका भ्रात स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या करी 6 कोटी आयुष्य मज समान नाही तुझा आलो असे याची काजा कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुमासी मनोरथ पूर्वाय भक्तीसी कृपा मूर्ती दातार. त्याच्यानंतर रावण शंकर महादेवांना म्हणू लागला, महादेव मला काहीही कमी नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते. ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे. 33 कोटी देव सूर्य चंद्र वरुण वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात. अग्नी माझे कपडे धुतो. यम माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही मारत नाही. इंद्रजित माझा पुत्र आहे. अत्यंत बलांड असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे. माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे. माझ्या घरी कामधेनू आहे. मला 6 कोटी वर्षे आयुष्य आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी काही नको आहे. पण माझी आई तुमची भक्ती करते. ती नित्यनेमाने लिंग पूजा करते. तिला तुमच्या नित्य पूजा करता यावी म्हणून तुमच्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे. परमेश्वरा माझी एवढी इच्छा पूर्ण करा. त्याच्यानंतर ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेशी काय करेसी कैलासासी प्राणलिंग देऊ तुझ. जे जे मनाची वासना पुरेल ऐसा जाण लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणासी. पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेकें करोनी पूजा करी एक चित्ते. वर्षे 3 जरी पूजेशी तुझी माझे स्वरूप होसी. जे जे मनी इच्छिती पावसी त्वरित अवतारी. हे लिंग असेल जयापाची मृत्यू नाही परितेसी. दर्शन मात्रे नित्य दोष त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी जव पाविजे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील. वरू लादला लंकेश्वरू केला साष्टांग नमस्कारू. निरोप दिदला कैपूर गौरू निघला तरीत लंकेसी. इतके होता अवसरी नारद होता ऋषेश्वरी. निघून गेला वेगवत्तर अमरपुरी इंद्रभुवना. शंकर भगवान रावणाला म्हणाले, तुला कैलास नेण्याची काय गरज आहे. मी माझे प्राणलिंग तुला देतो. हे लिंग माझा प्राण आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले. ते म्हणाले, या लिंगाची तू 3 वर्षे पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील. हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याला मृत्यू सुद्धा येणार नाही. याच्या केवळ दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतील. मात्र तुझ्या कांका नगरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस. या लिंगाची 3 वर्ष पूजा करणे म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील. अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य सांगणे ते रावणाच्या हाती दिलं. भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला. तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला. त्रिकाल ज्ञानी त्रैलोक्य संचारी नारद मुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले व म्हणाले, देवराज घात झाला आणि सगळं संपलं. आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्त चित्ते बैसलासी. अमरत्व दिले रावणासी. लक्ष्मी नेली आजी तुमची. चारायू झाला लंकेश्वर. प्राणलिंग दिदले कर्पूर गौर. अनेक दिदला असेवर तूच ईश्वर होशील. वर्षे 3 पूजिले यासी. तुझी माझे स्वरूप होसी. तुझी नगरीच कैलासी. मृत्यू नवी कधी तुझे. ऐसा वर लादून रावण गेला संतोषोनी. 33 कोटी देव कोटीनी सुटतीला आता तुम्हासी. जावे त्वरित तुम्ही आता. सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभा मेनका त्वरित भेटीस न्यावे रावणासी. ऐसे वचन ऐकून इंद्र भल्या कंपोनी नारदासी विनवी करजोडी. काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरितसी. जावे तुम्ही ब्रह्मयापाशी. तो यासी उपाय त्वरित करील. इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित. विस्तारोनी वृत्तांत सांगी इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जाय त्वरित वैकुंठासी. दैत्यावरी ऋषिकेशी उपाव करील निर्धारी. म्हणून निघाले तिघे जण. पावले त्वरित वैकुंठ भुवन. भेटी जाहिली नारायण. सांगती वृत्तांत रावणाचा. विरेंची मने विष्णूसी. प्रतिकार करावे गेसी. कारण असे तुम्हासी. राम अवतारी परियसा. 33 कोटी देवासी घातले असे बंधनेसी. याची कारणे तुम्हासी. कारण असे अवतारा. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला दैत्याच्या अंगा. आता रावण अभंग तोची ईश्वर होईल. तरी तो पाव करावा यासाठी. पुढे जड होईल तुम्हासी. निर्दाळ वया राक्षसासी. अवतोरीन तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन. तव विष्णू म्हणे कोपोण. कार्य नासिले म्हणून. निघाला झडकरी कैलासासी.
विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करीसी, प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा. रावण क्रूर महादैत्य, सुरवर सकड त्याचे भृत्य, कारागृही असती मस्तक कैवी श्रुती सांगा आम्हा. ऐशा दुराचारीसी या वर देता तुम्ही कैसा, देवेत्व गेले त्याची या घरासी, घेईल स्वर्ग निर्धारी. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडला आमासी, संतोषिनी दिले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा, विना केला स्वहस्तिका, सप्तस्वरे वेदाधिका, गायन केले भक्तीने. जरी माग त्या पार्वतीसी, देतो सत्य परियसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझी. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, आम्ही स होय बहुता, देते उन्मत्त होतो ते. देव दिव जाती लोकांसी, पीडा करता ती भूवंशी, याची कारणे आपणासी, अवतार घेणे घडते देखा. कधी दिलेले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, शंकरमयी विष्णूसी, 5 घटी झाल्या देखा. एकांताची शिववचन उपाय केला नारायणे, चक्र पाठविले सुदर्शने, सूर्य आळ व्हायासी. बोलावनी नारदासी, सांगतसे ऋषिकेशी, तुम्ही ज्वारी त्वरतेसी, जातो लंकेसी रावण. मार्गी जाऊन त्यासी, विलंब परियसी, जाऊन द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्याळ, स्नान संध्या रावण चाड, तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. ऐसे कुनिया बोला नारद मुनी, त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्ग क्रमित अलंकानात. नारदाते पाठवणी, विष्णू विचारी आपले मनी, गणेशेश्वरा ते विनोनी, पाठवू म्हणे विघ्नासी. पुढे काय झालं. आता असे अस्वस्थ काय बसला आहात, हे नारद मुनी इंद्राला बोलू लागले. अहो भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिला आहे. या आत्मलिंगाची 3 वर्षे पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील, अशी त्यांना आशीर्वादही आहे. तुझी लंका कैलास होईल, तुला कधीही मृत्यू येणार नाही, असा वरही त्या रावणाला दिला आहे. आता तो रावण अमर होईल, आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा. रंभा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरांसह तुम्हाला पण लंकेला जावे लागेल. त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल. त्वर करा, काहीतरी उपाय करा. तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा, तेच काहीतरी उपाय करतील. नारद मुनींनी असे सांगताच भयभीत झालेले इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. सगळी हकीकत समजताच ब्रह्मदेव म्हणाले, या संकट समयी विष्णूच काहीतरी उपाय करतील. मग ते वैकुंठ लोकात विष्णूंकडे गेले. त्यांना सगळी हकीकत सांगून ब्रह्मदेव म्हणाले, श्रीहरी, रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे. आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत्त होईल. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यायचा आहे. परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल. मग सगळेच कठीण होऊन बसेल. तेव्हा आत्ताच काहीतरी करावयास हवे. ब्रह्मदेवांनी असे सांगताच भगवान विष्णूंनी कैलासपती शंकरांच्याकडे जाऊन त्यांना विचारले, महादेवा, तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिलं? अहो तो क्रूर दुष्ट रावण आता अमर होईल. त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे. तयांची आता सुटका कशी होणार? आता देवत्व त्याच्याकडे जाईल. तो अवघ्या त्रैलोक्याचा नकोसे करून टाकेल. शंकर म्हणाले, श्रीहरी, मी करू तरी काय? मी आहे साधा घोडा. त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोघांचा मला विसरच पडला. त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा मी विसरून गेलो. त्याने स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या वीणेवर सुस्वर गायन करून माझे अपर स्तवन केले. त्याची ती अपर भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याला माझे आत्मलिंग दिले. त्याने जर पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती, असे शिवशंकर भगवान म्हणू लागले. त्यानंतर विष्णू भगवान म्हणू लागले, महादेवा, तुम्ही असले वर देता, त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात. ते सर्वांचा छळ करतात. मग तयांचा नाश करण्यासाठी, संत सज्जनाचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात. आता झाले ते झाले. आता सांगा, तो रावण आत्मलिंग घेऊन त्याला किती वेळ झाला? शंकर भगवान म्हणाले, फार तर 5 घटक्या झाल्या असतील. अद्याप तो लंकेत गेला नसेल. तो मध्येच कुठेतरी असेल. त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे. शंकरांनी असे सांगताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठवले. मग ते नारद मुनींना म्हणाले, मुनिवर्य, रावण लंकेकडे निघाला आहे. तुम्ही त्वरा करा, त्याच्याकडे जा व काही करून त्याला रोखून धरा. माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण करेल. रावण नित्य नियमाने संध्यावदन करतो, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा. विष्णूंनी असे सांगितले असता नारद मुनी मनोवेगाने रावणाकडे जाण्यास निघाले. त्याच्यानंतर पुढे, बोलवुनी गणेशासी, सांगे विष्णू विनयसी, कैसा रावण परियेसी, तुमते सदा उपेक्षिता.
सकळ देव तुझ वंदिती, चैचे मनोरथ पूर्ती, तुझ जे जनोपेक्षती, विघ्न होय तयासी. तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निदान एका, प्राणलिंग अति विशेषा, गेले शिवा चाळवून. आता तुवा करणे एक, रावणापाशी जावे एक, कपट रूपे व्हावे कुशबळ, बाळ वेश धरुणी. वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्यावदन, नारद गेला याची कारण, विलंब कराव्या रावणासी. आज्ञा शिवाची रावणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, चौचाच चमन समयासी, आपणा जवळी न ठेविला. बाळकपणे तुवा जावे, शिष्यरूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समय तुझ्या हाती लिंग देईल विश्वास रीती, तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची. येणे परे गणेशासी, शिकवी विष्णू परियेसी, संतोषिनी महाहर्षी, भातुके मागे तये वेळी. लाडू तिडवे पंचखाद्ये, इशू खोबरे तडी माद्ये, शर्करा घृत शीत सद्ये, द्वावे त्वरित आपणासी. चणे भिजवुणी आपणासी, तांदूळ लाह्या साखरेसी, त्वरित देणे भक्षणेसी, मज काळणे म्हणत असे. जे जे मागे विघ्नेश्वर, चरित दावे शांकदर, भक्षित निघाला वेग वक्र, ब्रह्मचारी वेश धरुणी. गेला होता नारद पुढे, ब्रह्मऋषी महागाडे, उभा ठेवला रावणा पुढे, म्हणून कोठेनी आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्सर्ग तपासी, संतोष विरे चंद्रमौळी. प्रसन्निया मौनिया मासी, लिंग दिजले परियेसी, अनेक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, दैव अधिक तुझे आता, लिंग लादलासी अद्भुता, जाणून आम्ही अत्यंत. दाखवे लिंग आमासी, खून जाणे परियसी, लिंग लक्षण तुमासी, सवत्स्तारे सांगोणे. नारदाच्या बोलासी विश्वास न करी परियसी, दाखवी दुरून करेसी, व्यक्त करुनी लिंग तय वेळी. नारद म्हणे लंकेशा, लिंग महिमा प्रकाशा, सांगेन एक बहुवसा, कथा एक बसोनिया. लिंग उपजले कवणे दिवशी, जाणे आपण पूर्वा परेसी, लिंग एक चित्त प्रियसी, कथा असे अपूर्व एक. गिळूनी सकड सर्वभासी, मृग एका काळा अग्निसी, ब्रह्मांड कंड परियेसी, पाळीला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वरासी, गेले होते पारदेसी, मृग मारिला परियेसी, भिक्षिले मेद तये वेळी. त्यासी होती 3 शिंगे, त्या खाली होती 3 लिंगे, तिघी घेतली 3 भागे, प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा एकेकाने, जे पूजितील वर्षितींनी, तेची ईश्वर होतील निर्गुणी, वरद मूर्ती तेची होय. लिंग असेल जयस्थानी, तेची कैलास असे जाणी, महत्व होत याच्या गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरासी. असे का अनेक अपार महिना, सांगेन एक एक म्हणा, रावण म्हणे कार्य आम्हा, जावे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी, नारद म्हणे तये वेळी, सूर्यास्तमान आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्त्रवेद तू वाचेसी, संध्याकाळ मार्गक्रमेसी, वाटेसी होईल तुझनिशी, संध्यालोक होईल. आम्ही राहू संध्यावदनासी, म्हणून नारद विनयसी, पोसोनिया रावणासी, गेला नदीसी नारद. इतुके अवसरी गणेश पातला ब्रह्मचारी, रावणापुढे चरणचरी, समिदा तोडी कौतुके. रावण चिंती मानसी, व्रतमंग झाला आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितले आपणासी, लिंग न ठेवावे भूमीसी, संध्या समय झाली निशी, काय करू म्हणत असे. तव देखिला ब्रह्मचारी, अतिसुंदर बाळका परी, हिंडतसे नदी तीरी, देखिले रावण तये वेळी. मग विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमार दिसत, न करीला आम्हा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी, लिंग असेल तयापाशी, बाळक आहे हा निश्चतेसी, म्हणून गेला तया जवळी. देखून या दशशिर, पळा तसे लंबोदर, लावण झाला द्विजवर, अभय म्हणत गेला जवळी. रावण पुसे तयासी, तू कवन सांग आमासी, माता पिता कवन तुझसी, कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतके पुससी किंग कारणा, आमच्या बापे तुझ ऋणा, काय देणे सांग मज. आसोनिया लंकेश्वर, लोभे धरला त्याच कर, सांग बाळा कवनाच कुमार, प्रत्ययी भावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगेसी, रुद्रक्षमाळा असे देखा. शंकर म्हणीजे नाम तयासी, भिक्षा मागे अहर्निशी, वृषभारूढ उमा सरसी, जननी माझी जगन्माता. इतुके का आम्हा पुस्तोसी, तुझ देखिला भीती आमासी, बहुत होतेसी परियसी, सोडी कर जाईन. रावण म्हणे ब्रह्मचारी, तुझा पिता असे दरिद्री, सदा भिक्षा मागे दारी, सौख्य तुझं काही नाही. आमचे नगर लंकापूर, रत्नखचिता आहे ती घर, आम्हा सवे चालू कुमार, देवपूजा करी सुखे. जे जे मागसी आमासी, सकळ देईन परियसी, सुखे चाला आमससी, म्हणे रावण तये वेळी. ब्रह्मचारी म्हणे तशी, लंकेसी आहेत बहुत राक्षसी, आपण बाळक अरण्यवासी, खातील तेथे मज देखा. नय तुझ्या नगरासी, सोडी जाईन घरासी, शुदे पाडीला भूवसी, म्हणून भिक्षितो बातुके. इतके ऐकून लंकानाथ, त्या बाळका ते संबोकित, लिंग धरी ऐसे म्हणत, संध्या करीन त्ववरी. बाळक विनवितयासी, न धरे लिंग परियसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे. तुझे लिंग असेल जड, आपण बाळक असे वेळ, न गे लिंग जाई सोड, धर्म घडेल तुमासी.
नाना परी संबोकित लिंग देत लंकानाथ, संध्या करण्या आपण त्वरित समुद्री तीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी उभा विंदसे रावणासी, जड झाली आपणासी ठेवून त्वरित भूमीवरी. 3 वेळा तुम्हासी बोलवीन परियसी, वेळ लागली तुम्हासी ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करीन उभा गणेश लिंग धरुणी, समस्त देव विमानी बैसुनी पाहती कौतुक. अर्घ समय रावणासी बोलावी गणेश परियसी, जड झाली आपणासी लिंग घेगा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्ध देखा रावण करीतो अतिविवेका, हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणूनी. आणिक एक क्षण पाहुनी गणेश बोल वेळ दोन्ही, जड झाले म्हणून शीघ्र यावी म्हणत असे. नये रावण धानस्थ गणेश असे उच्चारित, समस्त देव साक्षी करीत लिंग ठेवले भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेवले स्थापुनी, संतोष झाला गणनी पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ देवनी लंकेश्वर निघाला आला वेग वक्तर, मग देखील लिंग तत्र तव भूमीवर ठेवले. आवेशोनी रावण देखा टोले मारी गणनायका, हास्यवंदने रडे तो देखा भूमीवर लोळत असे. म्हणे माझ्या पितयासी सांगेन आता त्वरितेसी, का मारले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी लिंग धरुनी दृढ करी, उचलू गेला नाना परी भूमी सहित हालत असे. कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी, नये लिंग शिरा आपडी महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मृडोनी ओढिता रावणे गोकर्णागार जाहले देखा. ऐसे करुनी लंकानाथ गेली मागुती तप करीत, खाती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले. आणि कसे अपार महिमा सांगत असे अनुपमा, स्कंद पुराणी असे विस्तीर्ण महिमा ख्याती असे त्रिभुवनी. ऐकोनी शिष्य गुरुच्या बोला नामधारक संतोषला, पुनरपिचरणा लागला मने सरस्वती गंगाधर. नेमके पुढे काय झाले? रावणाने लिंग आत्मलिंग घेतले आणि तो संपूर्ण प्रवास करत करत शेवटी त्या थाडी पोहोचला. मग नारद मुनींना भगवान विष्णूंनी जे कार्य सोपवले होते ते कारण पुण्य करण्यासाठी नारद मुनी तिथून निघाले. नारद मुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले, गणेशा तू विघ्नहर्ता आहेस, दुःखहर्ता आहेस, म्हणून तर सर्व देव सुद्धा तुला वंदन करतात. तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात, परंतु जे लोक तुला वंदन करीत नाही, तुझी उपेक्षा करतात, त्यांच्यावर अनेक संकटे येतात. पण रावण तुला मुळीच जुमानत नाही. तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे. आता त्या आत्मलिंगामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा छळ करेल. तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला लोखून धल. ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी त्याला सांगितले आहे. त्याचाच फायदा करून घ्यावयास हवा, जेणेकरून रावण लवकर लंकेत जाणार नाही. अशी अवस्था करण्यासाठी मी नारद मुनींना पाठवले आहे. आता तू बाल ब्रह्मचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्यांना विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते जमिनीवर ठेव. असे केल्यास ते लिंग तेथेच कायम राहील. अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला पळवून तयार केले. गणेशाने ते मान्यही केले. त्याने बाल ब्रह्मचार्याचे रूप धारण केले. भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गुड, खोबरे, साखर, लाडू, डाळिंब इत्यादी पदार्थ दिले. मग गणेश ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाले. नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते. त्यांनी रावणाला गाठून विचारले, रावणा कोठून आलास? रावण म्हणाला, मी कैलासावर गेलो होतो. तेथे मी कठोर तप केले, त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिलं. या आत्मलिंगाचे महात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले. नारद मुनी म्हणाले, रावणा तू खरोखरच मोठा भाग्यवान आहेस, म्हणूनच तुला आत्मलिंग दिले. मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे. मला ते दाखव, म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल. नारदांच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता. त्याने ते आत्मलिंग नारद मुनींना दुरूनच दाखवले. ते लिंग पाहून नारद मुनी म्हणाले, लंकेश हेच ते आत्मलिंग. मला त्याचे महात्म्य चांगलेच माहीत आहे. मी तुला ते सविस्तर सांगतो. तू अगदी शांत बसून मी सांगतो ते लक्षपूर्वक आहे. मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला 3 शिंगे होती. एकदा ब्रह्म विष्णू महेश शिकारीसाठी गेले होते. त्यांनी त्या पशुची शिकार केली. त्यांनी त्या पशुची 3 शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते. ती 3 लिंगे त्या तिघांनी घेतली. तू जे आत्मलिंग दाखवलेस तेच शंकरांना मिळाले होते. जो या लिंगाची 3 वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. तो वरदाता होईल. हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. या लिंगाचे आणखीही मोठे महात्म्य आहे. नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगायला सुरुवात केली. तोवर रावण म्हणाला की पुरे मला लवकर लंकेला जायचं आहे. असं बोलून रावण तिथून जाऊ लागला. तेव्हा नारद मुनी म्हणाले, सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे. तू 4 वेदांचे अध्ययन केले आहेस.
ब्राह्मणाने सायं संध्यावदन केलेच पाहिजे. तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल. संध्येची वेळ चुकवत कामा नये. कितीही असेल तरी संध्यावदनाचा नियम मोडू नकोस. आता माझी संधीची वेळ झाली आहे, मी जातो. असे बोलून नारद मुनी निघून गेले. इकडे सुदर्शन चक्र सूर्य आड झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला. रावण मोठ्या काळजीत पडला. आता नेमके करायचे तरी काय असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. संध्याकाळ तर झाली. आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार. संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे? काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी बजावून सांगितले आहे. आता काय करावे अशा काळजीत रावण पडला होता. त्यावेळी त्याला एक बाल ब्रह्मचारी दिसला. तो फुले सुमिदा गोल करीत होता. रावणाने विचार केला, बाल ब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसत आहे. हा काही जरी तरी आपला विश्वासघात करणार नाही. आपले संध्यावदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे असा विचार करून रावणाने त्या बाल ब्रह्मचाऱ्याला हाक मारली. त्या बाल ब्रह्मचाऱ्याला हाक मारली, पण रावणाला पाहताच तो पडून गेला. रावणाने त्याला थांबवून प्रेमाने विचारले, अरे घाबरू नकोस. तू कोण आहेस? तुझे आईवडील कोण आहेस? तू कुठे राहतोस? तू कोणत्या कुळातला आहे हे मला सांग. रावणाने अशी विचारपूस सुरू केली असता बाल ब्रह्मचार्याच्या रूपात असलेले गणेश म्हणाले, अहो, माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात? माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतलं आहे का? माझे पिता जटाधारी आहेत. ते सर्व अंगाला भस्म लावतात. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षमाळा असतात. ते वृक्षभावर बसून भिक्षा मागत फिरतात. त्यांचे नाव शंकर आहे. माझी मत प्रत्यक्ष जगन्माता आहे. आता मला जाऊ द्या. मला तुमची फार भीती वाटत आहे. रावण म्हणाला, अरे बाळा, तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात. घरोघरी भिक्षा मागतात. मग ते तुला कुठले सुख देणार? माझे लंका नगर रक्तचकित आहे. तू माझ्याबरोबर चल. माझ्या घरी देवपूजा कर. तुला हवे असेल ते मी देईल. बाल ब्रह्मचारी म्हणाला, नको नको. तुमच्या लंकेत राक्षस आहेत. ते मला मारून टाकतील. मला सोड. मी माझ्या घरी जातो. मला खूप भूक लागली आहे. रावण म्हणाला, ठीक आहे. तू खुशाल आपल्या घरी जा, पण थोडा वेळ तरी थांब. मी समुद्र तीरावर संध्या करून येतो. तोपर्यंत हे लिंग आता धरून ठेव, पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस. त्यावर बाल ब्रह्मचारी म्हणाला, हो, मला हा त्रास का देत आहेत? मी लहान आहे. तुमचे लिंग जड असेल. मला कसे धरता येईल? रावणाने त्याला परोपरीने समजावले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले. रावण त्याच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संध्येला बसला. तेव्हा तो बाल ब्रह्मचारी म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला 3 हाका मारीन. तेवढ्यात तुम्ही आला नाही तर हे लिंग मी जमिनीवर ठेवेन. रावणाने ते मान्य केले. तो बाल ब्रह्मचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग देऊन उभे राहिले. रावण संध्येला बसला. सर्व देव विमानात बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्ध देऊ लागला तेव्हा गणेश रावणाला हाका मारीत म्हणाला, लवकर या. माझ्या हाताला हे लिंग आता पेलवत नाही. माझा हात दुखावला आहे. रावणाने हाताने खून करून थोडा वेळ थांबण्यास सांगितले. काही वेळानंतर गणेशाने पुन्हा 2 हाका मारल्या, पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही. आता अट पूर्ण झाली होती. मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आकाशातून गणेशावर पुष्पवृष्टी केली. अर्धे देऊन रावण वेगाने परत आला. गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला. त्याने रागाच्या भरात गणेशाला एक ठोसा मारला. गणेश रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला, मला विनाकारण का मारता? मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगणार. असे बोलून तो रडत निघून गेला. मग रावणाने सारी शक्ती एकवटून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीड बसला आणि ते गोकर्ण म्हणजेच गायीच्या कानाच्या आकारासारखे झाले, पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. हताश निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बळवीत लंकेला निघून गेला. भगवान सदाशिवने वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येऊन राहू लागले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, या गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य स्कंद पुराणात अधिक विस्ताराने सांगितले आहे. ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. त्याने सिद्धांचे पाय धरले असे सरस्वती गंगाधर सांगतात.
भवति इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्पुख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम छठोध्याय। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु। हा होता आपला आजचा 6वा अध्याय। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय नंबर 7 गोकर्ण महिमा वर्णनम नाम सोबत। तोपर्यंत जर पुढील अध्यायाचाही तुम्हाला मराठी भावार्थ समजून घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ।